सेवेला सुरुवात करण्याबद्दल थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा मौजे मंगनाळी या पावन भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल कृपानिदान भगवान पंढरीशी परमात्मा भगवान श्री भोले बाबांच्या पावन आशीर्वादाने श्री संत सद्गुरु गोविंद महाराजांच्या कृपा छत्र छायाखाली चालत असणारा हा भव्य दिव्य खंडारी नाम सोहळा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेली श्रीमद भागवत कथा श्री राम कथा आणि त्या सप्ताहातील ग्रामस्थांच्या वतीने आज पहिल्या दिवसाचं पुष्प माझ्याकडे आलेले मनापासून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व काही आपल्या परिसरातील आपल्या भागातील सर्व काही ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी ज्यांनी गोड अशी चालवलेले असे आमचे आदरणीय शिवाजी मामा असतील, त्याचप्रमाणे ज्यांनी गोड अशी मागे साथ केली असे आमचे बालाजी मामा असतील, त्याचप्रमाणे आमचे परम मित्र गायनाचार्य मृदंग सम्राट लक्ष्मण दादा असतील, हरिभक्तपरायण आमचे परम आदरणीय आनंद बाबा असतील, आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य उत्तम महाराज असतील, मृदंगकर्ता ज्यांची गोड अशी साथ आहे असे आमचे परम मित्र गजानन भाऊ असतील आणि उपस्थित सर्व काही मायबाप सज्जन तुम्हा सर्वांचे त्यांनी साष्टांग प्रणिपात करतो सेवेला सुरुवात करतो। मनुष्य जीवन जगत असताना हे जीवन तुम्हाला आम्हाला खूप अट्टहासाने मिळालेले आहे, सहजासहजी प्राप्त झालेलं जीवन नाही महाराज। खूप अट्टहास आम्ही केलाय। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे। कितीतरी वेळा जन्माला आलो, कितीतरी वेळा मेलो, कितीतरी योनी आम्ही भोगल्या, कितीतरी आम्ही आमचा प्रवास खूप लांबचा आहे। आपण काकड्यामध्ये म्हणत असतो दुरोनी आलो मी गा दुःख झाले दारू। म्हणजे काय आपला प्रवास सामान्य नाही, प्रवास आपला आजचा नाहीये। लक्षात घ्या, शास्त्रकार असं सांगतात काही जण समाजामध्ये नित्य दुःखी असतात। कोण कोण? एक सेवक, एक गरीब आणि तिसरा प्रवासी। सेवक हा नित्य गरीब असतो, दुःखी असतो। काय कारण आहे? मालकाच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं, त्याला दिवस नसते रात्र नसते, त्याला काही त्याचं स्वतःचं मन नसतं। असतं का सेवकाला काही त्याचं मन नसतं? महाराज म्हटले गरीब सुद्धा नित्य दुःखी आहे, त्याचा सुद्धा कोणी विचार घेत का? अजिबात नाही। भारत स्वतंत्र झालं तेव्हापासून एक आपल्या भारतामध्ये नारा चालतो, कोणता? गरिबी चालतो की नाही? गरिबी हटा। माझा साधा प्रश्न सुरुवातीला तुम्हाला, मला खरं सांगा, आज जवळजवळ 75 वर्ष झालं देश स्वतंत्र होऊन गरिबी हटली का? हटली का? काय मत आहे तुमचं? हटली नाही, बहुतेक गरीबच हटली, बऱ्यापैकी गरीबच हटले, गरिबी आणखी हटली नाही। त्याचं कारण एक सांगतो मी, गरिबी हटणारच नाही कारण आणखी श्रीमंतीच हटली नाही। विठाला तो दुःखी आहे आणि प्रवासी नित्य दुःखी सांगितलेला आहे। प्रवास चांगला नसतो महाराज। आपण प्रवास करतोय, प्रवास करत असताना भरपूर यातना आपल्याला भोगाव्या लागतात। तसे या जीवाचा सुद्धा प्रवास आजचा नाही। आजचा प्रवास आहे का? नाही। किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा। किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा। पडिलो आवर्ती भोवरा, भोवऱ्यामध्ये अडकलो। भोवरा कळतो ना आपल्याला? आपण सर्व ग्रामीण भागातली माणसे, तळ्यामध्ये भोवरा असतो बघा, असतो की नाही? आणि जुनी माणसं सांगत असतात की त्या भोवऱ्याच्या जवळ जायचं, भोवऱ्याच्या जवळ जायचं नसतं। काय होईल गेला तर? भोवरा काय करेल? तुम्हाला ओढून घेईल। आणि आपण इथं जेवढे बसलोय तेवढे जण भोवऱ्यात अडकलोय आपण। कोणत्या? सर्वजण आपण त्या भोवऱ्यामध्ये अडकलोय आणि तिथून आपल्याला सुटायचंय। आणि ते सुटण्याचं सार तत्व जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलेले। राम